भगवति भवलीला मौलिमाले तवाम्भः कणमणुपरिमाणं प्राणिनो ये स्पृशन्ति अमरनगरनारी चामरग्राहिणीनां विगतकलिकलङ्कातङ्कमङ्के लुठन्ति ब्रह्माण्डं खण्डयन्ति हरशिरसि जटावल्लिमुल्लासयन्ति स्वर्लोकादापतन्ति कनकगिरिगुहागण्डशैलात् स्खलन्ति क्षोणीपृष्ठे लुठन्ति दुरितचयचमूनिर्भरं भर्त्सयन्ति पाथोधिं पूरयन्ति सुरनगरसरित्पावनी नः पुनातु मज्जन्मातङ्गकुम्भच्युतमदमधिरामोदमत्तालिजालं स्नानं सिद्धाङ्गनानां कुचयुगविलसत्कुङ्कुमासङ्गपिङ्गम् सायं प्रातर्मुनीनां कुशकुसुमचयैः छिन्नतीरस्थनीरं पायान्नो गाङ्गमम्भः करिकलभकराक्रान्तरं हस्तरङ्गम् आदावादिपितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं पश्चात्पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम् भूयः शम्भुजटाविभूषणमणिर्जह्नोर्महर्षेरियं कन्याकल्मषनाशिनी भगवती भागीरथी पातु माम् शैलेन्द्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी पारावारविहारिणी भवभयश्रेणी समुत्सारिणी शेषाहेरनुकारिणी हरशिरो वल्लीदलाकारिणी काशीप्रान्तविहारिणी विजयते गङ्गामनोहारिणी कुतो वीची वीचिः तव यदि गतालोचनपथं त्वमापीतापीताम्बरपुरनिवासं वितरसि त्वदुत्सङ्गे गङ्गे पतति यदि कायस्तनुभृतां तदा मातः शान्तक्रतवपदलाभोऽप्यतिलघुः भगवति तव तीरे नीरमात्राशनोऽहं विगतविषयतृष्णः कृष्णमाराधयामि सकलकलुषभङ्गे सर्वसोपानसङ्गे तरलतरतरङ्गे देवि गङ्गे प्रसीद मातर्जाह्नविशम्भुसङ्गवलिते मौलौ निधायाञ्जलिं त्वत्तीरे वपुषो वसानसमये नारायणाङ्घ्रिद्वयं सानन्दं स्मरतो भविष्यति मम प्राणप्रयाणोत्सवे भूयाद्भक्तिरविच्युता हरिहराद्वैतात्मिका शाश्वती गङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतो नरः सर्वपापविनिर्मुक्तः विष्णुलोकं स गच्छति। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्याणां गोविन्दभगवत्पूज्यपादशिष्याणां श्रीमच्छङ्करभगवतां कृतौ गङ्गाष्टकं सम्पूर्णम्। हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलीकवरदाहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, गंगा मैया की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भागीरथी कृपा सिन्धुर्भवानी भवनाशिनी, सागरा स्वर्गदाच्चैव सर्वसंसारगामिनी, गंगे गंगे नमस्तुभ्यं मातमतिर्नमो नमः। कृपया देहि मे नित्यं त्वयमनिष्ठामखण्डिताम्। नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपम्। भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम्। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। अदावादी पितामहस्य नियम व्यापार पात्रे जलम, पश्चात्पन्नगशयिनो भगवतः पादोदकं पावनम्। भूयाशम्भुजटा विभूषणं मणिग्रहोमहर्षेर्यम्, कन्याकल्माषनाशिनी भगवती भागीरथी पातु मां। माता की जय। गंगाष्टक जगद्गुरु शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे त्याच्यावर आपण चिंतन करतोय. काल असं पाहिलं, साधक जीवन किती महत्वाचं आहे. गंगेच्या प्रवाहामध्ये सर्वजण लाभ घेतात, परंतु तिचे तरंग मात्र बिघडून जातात. हे का बिघडतात याचा विचार आपण काल पाहिला. जशी भगवंताची सेवा घडत जाईल तस पापकर्माचा निश्चितपणे नाश होतो. पण नाश होण्यासाठी भगवत सेवा नाही. भगवंताची सेवा करणं
हे आपलं कर्तव्य आहे. पण पाप नाशासाठी केलेली सेवा ही कामानिक झाली, हा अर्थ तिथे आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं श्री रघुनाथ सेवया म्हणून आपण एक विचार पाहिला होता विदुर नीतीतला, की जसजशी सेवा भगवंताची आपण करत जातो तस तस आपोआप आपण त्याच्यामध्ये दृढ होतो. कारण इथे विदुरजी सांगतात की आपला पापक्षय जसा होतो तशी भगवत भक्ती, भगवत प्रेम, भगवत सेवा ही वाढत असते, नाही तर वाढत नाही ते. असा एक त्याचा भाग आहे. आणि या भूमिकेने कालचा विचार पाहिला. आज जगद्गुरु सांगतायत अदावादी पितामहस्य नियम व्यापार पात्रे जलम. या श्लोकामध्ये जगद्गुरु शंकराचार्य हे गंगेचा सरळ असलेला एक संबंध, परस्पर संबंध कसा असतो याच्याबद्दलचा विचार आहे. ही गुणवती कशी आहे हाही विचार सांगतायत. ब्रह्मदेवांच्या कमंडलूमध्ये ती आली. संध्यावंदन नित्य कर्मासाठी तिचं महत्व आहे. दुसरे, शेषशाही विष्णूंच्या पायातनं ती प्रगट झाल्यामुळे तिला विष्णू तीर्थही म्हणता येत आहे. विष्णूंचं तीर्थ आहे. महादेवांच्या जटेमध्ये भूया शंभू जटा विभूषण मणी, ती जटेमध्ये असल्यामुळे एक विशेष आभूषण आहे. त्याच्यातच पुढे ते म्हणतात ही कन्या कशी आहे, तर जन्नू ऋषींच्या ठिकाणी ही कन्या रूपाने प्रगट झाली आहे. अशी जी गंगा आहे ती पापनाशिनी आहे. आणि म्हणून या गंगेने माझ्यावरती कृपा करावी असा आशय किंवा असा विचार जगद्गुरु व्यक्त करतात. गंगेच्या गुणांचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. आदावादी पितामहस्य, पितामह म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांनी कमंडलूमध्ये तिला घेतलेलं. पाणी हे जीवन आपल्याकडे समजतो आपण. त्यामुळे कमंडलूमध्ये जीवन आहे. संन्यासांच्याही जवळ असतं कमंडलू, त्यामध्ये संजीवन असतं. पण सचेतनता कशावरनं उदाहरण देतो. गुरुचरित्रामध्ये एक घटना आलेली आहे. त्यामध्ये शुष्की काष्टी पल्लव दाहुनी लवलाही, कुष्टी ब्राह्मण केला साधू निज देही. एक शुष्क काष्ट असतं, कोड आलेला माणूस आहे, त्याच्याकडनं ते सेवा करायला सांगतात. शुष्क काष्टाला सगळे लोक टिंगल करतात. शुष्क काष्टाला कुठे पल्लवित होणार आहे का? तो निष्ठेने करतोय. गुरूंनी सांगितलं आपण करायचं. म्हणून साधना आपल्या या कधी प्रगट करू नयेत, लक्षात ठेवायचं. आणि मी काय करतो हे सांगू नये. अदृश्य शक्ती
त्याला अडथळा आणायला बघत असते. आता लोकांमध्ये चर्चा, अरे असं कुठे असतं काय, स्वामींना काय होतंय सांगायला, एवढ्या लांब खाली जायचं, पाणी आणायचं, 2 कळशा पाणी आणायचं, अरे चेष्टा आहेत का, काही येणार नाही, काही नाही. तो म्हणतो ठीक आहे, उत्तर देत नाही. आणि अशा वेळेला उत्तर आपण देऊ नयेत हेही लक्षात ठेवायचं. आपण काय करतो, पटवण्याचा प्रयत्न करतो. पटवण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही कोणाला. पटलं तर बरं आहे, नाही पटलं तर तुमचं तुम्हाला, आपल्याला काय करायचं. मग तो शक्तिपात होतो, आपली पुण्यकर्माचाही क्षय होतो. ते करून द्यायचं नाही. आपल्या साधनेत कसं चुकतं हे मी सांगतोय, चुकी सांगण्यासाठी आलेलं नाही, पण आपण शोध कसा घ्यायचा. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक आपले नाथ महाराज सांगतात, माझे मज कळो येती अवगुण. मला माझे अवगुण कळले पाहिजे, तर माझी प्रगती होईल. आणि माझंच मला कळलं पाहिजे. दुसऱ्यांनी सांगितलेलं सामान्य जीवाला पटत नाही. नेहमीच आहे, आपण मनाचाच विचार करा बरं. माझ्या चुका मला दुसऱ्यांनी सांगितल्या तर मला आवडत नाही, पण माझं मला पटलं तर ती सुधारणा तात्काळ होते. हे मानसशास्त्र आहे. शेवटी गुरु महाराज येतात, हातात कमंडलू असतो. काय रे, पाणी बिणी घालतोयस ना, काष्टाला घालतोय म्हणाला. पल्लवीत झालं नाही का, नाही म्हणाला. करत जा म्हणाले. आणि बोलता बोलता त्यांनी त्या काष्ठाला प्रदक्षिणा केली आणि आपल्या हातातल्या कमंडलूचं पाणी हळूचकन टाकलं. आणि दुसऱ्याच दिवशी त्याला पालवी फुटली. हे सामर्थ्य असतं, हे सामर्थ्य असतं. स्वामींकडे हे कमंडलू होत आहे. काय सामर्थ्य होतं हे त्याच्यावरनं आम्हाला कळत आहे की काय करत होते स्वामी महाराज, कसं करायचंय. तर त्याच्यामध्ये का आहे तर ते संजीवन, अधिक का म्हणतोय, ते जीवन नुसतं नाही, संजीवन आहे. ते चेतना देत अचेतनाला. ब्रह्मदेवांनी सृष्टीचा त्याच्यातनं विस्तार केला. कमंडलूतनं जीवन चैतन्यवत झालेलं आहे. म्हणून आदावादा पितामहस्य, आदावादा म्हणजे कमंडल. त्याचा उपयोग आणि काय असतो, नित्य कर्म, संध्यावंदन याच्यासाठी त्याचाच उपयोग होतो. संध्यावंदन का करायचंय तर सृष्टीचा ऊर्ध्वगामी विस्तार झाला पाहिजे. सृष्टी विस्ताराचं कार्य आहे त्याच्यातून, त्याला महत्व आहे. म्हणून आचार्य म्हणतात, गंगेच्या प्रसन्नतेची ते अभिलाषा व्यक्त करतात. या ठिकाणी ते सांगतात, कारण काय तर ती आपण सारिखे करती तात्काळ, याप्रमाणे ती भगवती गंगा करते, चैतन्यवत करते, जीवाला प्रेरणा देते. ही भावना आपल्या संवेदना जागृत झाल्या पाहिजे, हे आहे त्याच्यामध्ये. हा महिमा आहे. चैतन्याने समोरच्याच्या जो गंगेच्या सान्निध्यात आहे त्याचंही जीवन चैतन्यवत करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. म्हणून ज्ञानदेव एक म्हणतात अभंगामध्ये, चित्त चैतन्य चोरून नेले हो, तुझी सेवा करेन मनोभावे, चित्त चैतन्य चोरून नेले हो.
चोरून नेलं, त्याचा अर्थ कोणाकडे गेलं? भगवंताकडे गेलं. माझं मी पण विसरायला पाहिजे. आता हा अभ्यास आहे, शेवटी हा अभ्यास आहे. आपल्याला जपसंख्या नकोय वाढायला, त्याच्यासाठी नाहीये जप. जपामध्ये तादात्म्यता येणं आवश्यक आहे. आणि ती तादात्म्यता कशी असली पाहिजे? तर ती आपण त्याच्या रूपाशी तादात्म्य होता आलं पाहिजे, तर आमचं ते ध्यान आहे तिथे. आणि यासाठी पाण्याला ते सामर्थ्य येतं. बर, पाण्याला आकार आहे का होते? पाण्याला आकार नाही, पाण्याला रंगही नाही. मग रंग कशाने येतो? मायेनी रंग येतो. केशराची काडी टाकली तर त्याला गंधही येतो, केशरी रंगही येतो. आकार नाहीये पाण्याला. पाणी ज्याच्यात जाईल त्याचा ते आकार घेतं, तेव्हा ते संजीवन आहे. पाण्याला आकार आहे का नाही? तांब्यात घेतलं तांब्याचा आकार आहे, भांड्यात घेतलं भांड्याचा आकार आहे. तो कुठे जाईल तसा तो आकार घेतो. मग आमचं अंतःकरण जर पवित्र आणि शुद्ध असेल तर त्याचाही आकार घेतो. पण अपवित्र असेल तर बाह्य आमचं स्नान होतं, आंतरिक स्नान घडत नाही. म्हणून जनार्दन स्वामी नाथांना सांगताना सांगतात की बाबा, काम क्रोधे केले घररीते. हे कर बाबा, तू काही कर, ते तिथे राहून देऊ नको, तरच तू. मग त्यांनी सांगितलेलं आहे तिथे ते की माझं भगवंताचं भजन कसं करा. असं नामाने आमचं आपोआप घडलं तर आम्ही तिथे जाऊन पोहोचू शकतो. आणि म्हणून ती गंगा कशी आहे हे सांगायचं आहे. ती गुणवती कशी आहे? ती परब्रह्म स्वरूपिणी आहे. ज्ञानदेवांनी वर्णन केलं, गुणाचे नि आटोपे आकारले ब्रह्मी, भक्त भाग्य सम आले मूर्ती. भक्ताच्या भावाप्रमाणे तो तिथे आकार घेतो. तो ठरवलेलं नाही आहे मी हा आकार घेईन, माझा हा आकार आहे. भगवत भावाप्रमाणे तो प्रगट होत असतो. प्रल्हाद भगवान नरसिंह भगवंतांनी ठरवलेलं नाहीये मी स्तंभातनं यायचंय म्हणून. मी स्तंभातनं प्रगट होणारे ठरवलेलं नाही. जेव्हा हिरण्यकश्यपू विचारतो कुठे आहे तुझा श्रीहरी? सगळीकडे. सगळीकडे म्हणजे कुठे म्हणाले? जळी स्थळी काष्ठी पाषाण. बर, त्याला दिसतोय तो विष्णू स्वरूप दिसतंय, नरसिंह रूप दिसत नाही. आता अट कोणाच्या? हिरण्यकश्यपूची आहे. त्याला दिसून काय करणार आहे? जेव्हा त्यांनी सांगितलं स्तंभात आहे का मग, तेव्हा तो म्हणतो हो आहे. तेव्हा नारायण स्तंभात शिरले. कशासाठी शिरले? भक्ताचा शब्द खरा करायला, भक्ताचा भाव. भक्ताचा भाव. तुम्ही असे लांबवर गेलात कधी तर तुम्हाला असं निसर्गाच्या सान्निध्यात लांबवरचा प्रवास, निसर्गाच्या सान्निध्यात. आणि जेव्हा त्यावेळेस आकाश पाहिलं, निरभ्र आकाश असेल तर आकाशामध्ये ढग दिसतात आपल्याला काही वेळेला. पण ते ढग कसे असतात? आपल्या मनातल्या भावाप्रमाणे दिसायला लागतात. ते का असं होतं?
मग म्हणतो, अरे मला आत्ता हे दिसतंय, अरे मला आत्ता हे दिसतंय. ह्याचा अनुभव केदारनाथला अनेक वेळा येतो, कारण ढग उतरलेलेच असतात, येतातच शिखरावर. हा भक्ताच्या भावासाठी घेतलेला आकार आहे. म्हणून आचार्यांनी या स्तोत्रात गंगेकडे पाहण्याची दृष्टी दिलेली आहे. जगन्नाथ महाराज पंडित म्हणतात, तत्ते तदे तत्ते तीरम श्रम सम नदीरम भवंतुना. तुझ्या तीरावर बसलं की हे माते सर्व श्रम नष्ट होतात. सर्व श्रम नष्ट होतात. हा अनुभव आता बसल्याशिवाय येणार आहे का? हरिद्वारला हरिके पौडीला नाही, सगळ्यांची गडबडच असते. ऋषिकेशला एक वेळेला येऊ शकतो, कारण गंगा तिथे शांत आहे. पण आरतीच्या वेळेला नाही, सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्याच वेळेला काय अनुभव येतो. त्याचा नादच आहे तसा तो. श्रमहरिणी म्हणतात, त्याचे श्रमच नष्ट होतात. जगन्नाथ पंडित म्हणतात श्रम नष्ट होतात, कारण भगवत विषयाशी तद्रूप होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या संतांनी आपल्याला जे सांगितलंय किंवा ज्याच्यातलं महत्व आहे ते हे, की आम्ही त्या ठिकाणी भगवत तत्वाशी, भगवत रूपाशी, भगवत प्रभावाशी तादात्म्य झालं पाहिजे. तर तो अनुभव आम्हाला येतो, ज्या दर्शनाने मनातील भावतरंग उमटू लागतात आणि मन बुद्धी किती सूक्ष्म आणि तरल झाली पाहिजे हे त्याचं उदाहरण. तो आपल्या भावाप्रमाणे प्रगट होतो. म्हणून आमचे सुरदासजी काय म्हणाले, रोज सुरदासजी भजन रोज म्हणतायत बरं का. गंमत बघा काय, गंगा किनारी सुरदासजी रोज भजन म्हणतायत. प्रभाव काय. एक दिवस काय झालं, आणि सुरदासजी निघाले भजन करून आपल्या कुटीकडे, की त्यांनी त्यांच्या समोर जो कृष्ण आहे तो रांगता बाळकृष्ण आहे, मुरलीवाला नाही, कृष्ण आहे, बालस्वरूप आहे. एक दिवस काय केलं कृष्णाने, त्यांच्या हातातली काठी घेतली, पळून जायला पळून गेले. हे अंधारात चाचपडीत राहिले. अरे बापरे, आज कन्हैया मला बरोबर नाही का, नाही तर तू काठीवरून पळतोयस का? पळ पळ म्हणाले, किती पळायचंय तेवढं पळ. पण हे पहा म्हणाले, माझ्या हृदयातनं पळून जर गेलास तर मी तुला पुरुषार्थ समजेन. तुझा पुरुषार्थ माझ्या हृदयातनं पळून जाण्याचा तुझा मी समजेन. काय झालं, स्वारी ती काठी घेऊन परत आली. आले क्या, चलो अब निकलते है. हे सामर्थ्य आहे, भक्तीचं सामर्थ्य आहे. श्रमहरिणी हे आहे. आणि म्हणून ते म्हणतायत, तदे तत्ते तीरम श्रम शमनधीरम भवंतु. हे सगळं निघून जात. ज्याच्या दर्शनाने हे घडतं, ती वस्तू, ज्याला हे दर्शन घडतं ती वस्तू चैतन्यमय होते. हे त्याच्यातलं महत्वाचं. आमचं दर्शन होतं, पण आमचं दर्शनाचं प्रदर्शन असतं. दर्शन नुसतं होत नाही, पण दर्शनाने वस्तू चैतन्यमय झाली पाहिजे. तेव्हा आमचे नामदेवराय सांगतात, दर्शन हेळा मात्र तया होई मुक्ती. आषाढी कार्तिकी भक्तजन येते, चंद्रभागेमध्ये स्नान जे करते, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती.
हे आरतीमध्ये नामदेवराय सांगतात. दर्शन एक दर्शन आम्हाला असं होत आहे का, हे दर्शन आम्ही कसं घेतलं पाहिजे हे आहे. म्हणून गुणांचं वर्णन यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते सांगतायत की ही आहे कशी, तर त्या ठिकाणी त्या पात्रामध्ये सामावलेलं पाणी आहे. हा अधिकार कसा येतो? महाभारतामध्ये एक प्रसंग आलाय. भीमाला कौरवांनी विष घातलं जेवणात आणि भीम गेला. समुद्रामध्ये त्याला टाकून दिलं. भगवंत रक्षण करतेच आहे, त्याच्यामुळे कसा तरला गेला हे बघण्यापेक्षा तो तरला. तरी सुद्धा आता भीम गेला म्हणून त्याचे दिवस केले पांडवांनी. भीम सगळं भ्रमण करतोय. वर्षांनी तो घरी आला आणि लक्षात आलं त्याच्या की आपलं वर्षश्राद्ध चाललेलं आहे. आपलंच वर्षश्राद्ध चाललंय. तिथे तो त्या श्राद्धाच्या ह्याच्यात एक ब्राह्मण म्हणून हा बसला. आणि आता द्रौपदी वाटते, कोणालाही कळलं नाही. पण हा ब्राह्मण ती अग्रहाने वाटते, जेवढं वाढलं जाईल तेवढं संपतंय. शेवटी लाडू संपत आले, संपलेच. कुंतीच्या कानावर गेली गोष्ट, असं कसा स्वयंपाक कमी पडला, कोण बसले जेवायला. तिचा प्रभाव कसा आहे, तिचं भगवत भक्ती कशी आहे बघा. म्हणाली हे ज्या अर्थी होत आहे. आज म्हणाली एक ब्राह्मण असे जेवतात, जेवू देत ग, जेवणाचं नाही आपण बघायचं. आणि इकडे जे काही 2-4 लाडू राहिले त्या तिने एकत्र केल्या, त्याचे 5 लाडू केले आणि सांगितलं द्रौपदीला, हे वाढत असताना हे लाडू कुंती मातेंनी केलेले आहेत. आणि ते खाल्ल्याबरोबर तृप्तीचा ढेकर दिला. तिने आत्म ओळखलं द्रौपदीने, कुंतीने, आणि कान धरून उपभोग केला. कुठे होता इतके दिवस. मग सगळ्यांना कळलं की हा भीम आहे. ती म्हणाली असं हा जेवणारा माझ्या भीमाशिवाय कोणी नाही. हे ओळखलं तिथे. हे सामर्थ्य आहे, गुणप्रभाव आहे, तो भगवत भक्तीचा आहे, भगवंताविषयीचं प्रेम आहे तिचं अंतरंगामध्ये. हा असा पुरुषार्थ करणारा कोणी नाही. ही दृष्टी, हे गंगा माते तुझं कर्तृत्व सामर्थ्य असं आहे की तू चैतन्य रूप दृष्टी भक्ताला प्रदान करते. तेव्हा स्नान आपण करताना आपल्याला काय प्राप्त होतंय हे बघायचं. असं हा आता कुंभमेळ्याचा नाही मी म्हणत आहे. 10,000च्या काय तुमच्या त्या तंबू, टेंट 10,000 काय, 50,000 काय, लाख काय, दिवसाला वाढव म्हणे. आणि सगळ्या सुविधा हे बघून लोकांचं तिथे झुंबड होते. असू दे, काही का असना, गंगा स्नानांतरी घडलं, व्यवस्था अशा ठेवल्या होत्या. परिस्थिती लक्षात घ्यायची. चैतन्यमय कोणी झालं का, तिचा प्रभाव कोणी ओळखला का. आणि म्हणून हे हे शंकराचार्य म्हणतायत, हे बघतो. मग त्यांनी सांगितलं पश्चात पन्नाद शयन भगवतः पादोदकं पावनम.
भगवती गंगा कशी आहे, तर ती विष्णूंच्या पायातनं प्रगट झाल्यामुळे तिला तीर्थत्व स्वरूप प्राप्त झालं, तीर्थरूप स्वरूप प्राप्त झालं. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे, तीर्थीं कुर्वन्ति तीर्थानि सुकीर्तीं कुर्वन्ति कर्माणि सत्शास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि. हे भक्तीचं सूत्र आहे. कशाचं तीर्थ असतं, म्हणून तीर्थ घेताना कधीही उभ्यानी तीर्थ घेऊ नये. आपल्याकडे प्रघात करा असा तीर्थ हे बसून घेतलं पाहिजे, उभ्यानी नाही. तीर्थाचा प्रभाव जाणवायचा असेल तर बघा, एक गोष्ट निसर्गातली, माणूस एका बाजूला, मनुष्य तर सर्व सृष्टी एका बाजूला. सगळ्यांना, सगळ्या जीवांना, मनुष्य सोडून, पाणी प्यायचं असेल आणि खायचं असेल तर त्यांना तोंड भक्ष्याकडे आणि पाण्याकडे न्यावं लागतं, जावं लागतं, पाण्याकडे जावं लागतं. मनुष्याला हातात आहे, हाताने घ्यायचं. पाण्याला लागली तहान, तो घेतोय अन्न, तो तोंडापाशी नेतो, असं इतर प्राणी नेत नाही. ते तिथे जातात, तिथे त्यांना स्पर्श करावा लागतो. हा फरक आहे निसर्गातला. तसं हिते काय होत आहे तर तीर्थ कुर्वन्ति तीर्थानि, तीर्थत्व देतात, म्हणजे पावित्र्य देतात. मग पावित्र्य द्यायचं असेल म्हणून बघा, तुम्ही आठवत असेल तर कोणी कर्म तशी कोणाच्या हातून झाले असतील तर, पुण्यावाचन झालं किंवा काही सत्कर्म झालं, होमाचं झालं, तर गुरुजी अमृत सिंचन म्हणून तीर्थ शिंपडत असतात. तेव्हा काय सांगतात, सगळ्यांनी बसून घ्या. आठवत असेल तर सांगत असतील गुरुजी तर, आणि ही दुसरी गोष्ट सध्या काही सांगता येत नाही, ते बसून घ्या म्हणतात. सगळ्यांनी बसून घ्या. ते अमृत सिंचन पाणी प्रत्येकाच्या मस्तकावर पडेल ते बघत असतात. का तर यातलं जे पावित्र्य आहे, आत्ताच केलेल्या कर्माचं पावित्र्य सगळ्यांना प्राप्त हो. तीर्थीं कुर्वन्ति तीर्थानि, तीर्थ स्वरूप त्याला प्राप्त होतं. सुकीर्तीं कुर्वन्ति कर्माणि, कर्माला सुद्धा सुकीर्ती आहे. जगन्नाथ पंडित असो, तुमच्या शंकराचार्य असो, सगळे संत असो, गंगेबद्दल बघत असताना कर्म ते सुकीर्ती करायचं, सुगंधित करायचं. कर्म सुगंधित होतं. आणि त्या ठिकाणी शास्त्राला सुद्धा सत्शास्त्र बनवत असतं. शास्त्र हे पवित्रच आहे, पण त्याला सत्शास्त्र करत असतं. अशा प्रकारचं तीर्थाचं महात्म्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ज्याच्या आश्रयाने मनुष्य हा संसार तागर तरून जातो त्याला शंकराचार्य म्हणतात ते तीर्थ आहे. ज्याच्या सान्निध्याने आम्ही तरून जाऊ शकतो ते तीर्थ असतं. म्हणून मनुष्य स्वतःला विसरू शकतो. त्याचं कारण तो तीर्थाचा प्रभाव असतो. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बघायचंय, ते विष्णूंच्या ठिकाणी विष्णू पायात नाही आल्यामुळे ते तीर्थ स्वरूप पवित्र झालेलं आहे. म्हणून भागवतामध्ये शुकाचार्य महाराज सांगतात, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वांतस्थेन गदाभृता. ज्याच्या हृदयात प्रत्यक्ष
परमात्मा विराजमान असतो, तिथेच सगळे जमतात, ते स्थान पवित्र करतात. भगवंताचे ग्रंथ सुद्धा, ग्रंथाचे वचन सुद्धा तीर्थरूप बनतात, तेच मंदिर होतं. म्हणून आचार्य म्हणतायत, भगवंताच्या पायातून निर्माण झालेल्या गंगेचं स्मरण त्यांनी केलेलं. किती भाग्य असतं. पंढरपूरला सुद्धा काय झालेलं? पंढरपूरला प्रत्यक्ष पांडुरंग आलेले. कुठे आलेत? परत चंद्रभागे किनारीच आलेत. ती गंगाच आहे. पण कसे आलेत ते? उघडे आले पंढरपुरात. संत वर्णन करताना म्हणतात ते उघडच आले. नामदेवाला माहित नव्हतं का ते उघड किंवा पांडुरंग देव आलेला, आपण उठून जावं. बरं, आई वडील काही बोलले असते का? नाही बोलले नसते. आपण कोणाकडे, आपल्याकडे जर कोणी पाहुणं आलं तर आपण सगळं बाजूला ठेवून स्वागत करतो का नाही करत? पण इथे काय केलं पुंडलिकाने? त्यांच्याकडे वीट टाकली. का? इथे तू उभा राहा, माझी सेवा चालली, माझी सेवा चालली. कळत नव्हतं? नाही, नामदेवरायांचा विचार आहे. आज मला पांडुरंग परब्रह्म स्वरूप प्रगट झाले दिसत आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. बघा, शंकराचार्यांनी त्याला अनुसरून कसं पांडुरंग अष्टक स्तोत्र केलंय. आणि तो भजे पांडुरंगम असा उभा केला, राहतो असा उभा, मी येतो. कोणासाठी केलं? अरे मी तर याला पाहिले, हा परब्रह्म रूप आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला, हा तो भाव आहे तिथे. तो आहे कसा? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुणच येते. तोहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सांडोनिया. ज्ञानदेव म्हणे निजीची निज ज्योत, तीही उभी मुक्त विटेवर. मुक्ताबाईने जेव्हा विचारलंय, बाबा हे कोण आहे? सगुण म्हणू का निर्गुण रे? विटेवरी मूर्ती दिसते सगुण, सगुण का निर्गुण म्हणू दादा? त्याचं दिलेलं उत्तर आहे, निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला. हे सामर्थ्य आहे, हे त्या तीर्थाचं सामर्थ्य आहे. आज आम्हाला तसं वाटतं का? म्हणजे मी का म्हणतोय, आपण कसं संवेदनशील व्हायला पाहिजे. संत असे झालेले, अशा रूपाने त्यांनी पाहिलेलं आहे. राजा विक्रमादित्याचं सुद्धा हेच झालंय. शकांचा पराजय करून जेव्हा ते पुन्हा उत्तरेकडे निघालेले, शरयू किनारी काही ऋषींचा आश्रम दिसलाय, तपस्या करतायत, म्हणून तिथे त्यांनी पडाव टाकलेला आहे. ऋषी मंडळींचं दर्शन घेतलं. ते म्हणाले, तू पराक्रम करून आलोय, ठीक आहे, ते तुझं व्यवहार ठेवलंय, पण आज तुला आम्ही मुद्दामून इथे प्रेरणा थांबण्याची दिली आहे. शरयू नदी आहे, तिचा स्पर्श झालेला आहे. काय केलं? त्याला सांगितलं, तू राजाशील तर एक काम कर. आज अनेक वर्ष झाली की रामाचा अवतार होऊन गेला, त्याची ही अयोध्या नगरी आहे. अयोध्या ती न जिंकणारी आहे, तिचं सामर्थ्य आहे. बघ बाबा तू. मग कुठे काय होतं मला सांगा. पहिली अयोध्या नगरी रामाने केल्यानंतर लुप्त झालेली आहे. ही अयोध्या नगरी विक्रमादित्यानं ऋषी मंडळीने दाखवली, ती ही भूमी आहे. वृंदावन सुद्धा तसंच आहे, लुप्त झालेलं होतं. आज जे वृंदावन आहे ते मूळ वृंदावन नाही आहे. चैतन्य महाप्रभूंना
जेव्हा प्रत्यक्ष भगवंतानी सगळं दाखवलं ते हे वृंदावन. म्हणजे ते नाही असं म्हणता येणार नाही, देवाचंच अस्तित्व आहे, पण मूळ वृंदावन आणि पुढे आहे. हे पाहता आलं पाहिजे, ही दृष्टी मिळत असते. आणि म्हणून हे त्या ठिकाणी रघुनाथाचं स्मरण झालं, अयोध्या बांधलेली आहे, तीर्थ असं बनत असतं, स्थानाला महत्व आहे, लीला महात्म्य आहे, भक्तांची स्पंदन स्मरण तिथे होतं आणि भगवंताची ही भेट होते. भेट होते याचा अर्थ प्रत्यक्ष काय असतो तर आपल्या हृदयामध्ये भक्तीचा प्रेमाचा प्रवाह वाहू लागतो आणि आपण संवेदनशील होतो. हे व्हायला पाहिजे. नका देऊ नका, घेऊ नका, काहीही करू नका, पण निदान ज्याचा स्पर्श, ज्याचं स्मरण केल्याबरोबर तो आपल्या अंतःकरणाला भावतोय का नाही त्याला महत्व अधिक आहे. आणि यासाठी हे बघायचं आहे, तीर्थामध्ये जाऊन दोष दर्शन घेऊ नये. नसतं का? असतच आहे, पण ते बघायला आपण आलोय का? मामा दांडेकरांना एकाने प्रश्न विचारला होता, पंढरपुरामध्ये इतके घाण असते, इतके घाण असते, तुम्ही जाता कसे? आणि परत एक कंसात लेबलच लागलेलं असतं, तुम्ही ब्राह्मण, एका कॉलेजचे प्राचार्य, तुम्हाला काहीच घाण वाटत नाही का? मामाने गप्पा बसले, उत्तर नाही दिलं त्याने. पण परत परत त्या माणसाचं तेच सुरू झालं. मग मात्र ते बोलले, ते बघा म्हणाले, मी जात असतो पंढरपूरला, पण मला की नाही कुठेही घाण दिसली नाही. म्हणजे काय म्हणे, तुम्ही इतकं डोळ्याला का पट्ट्या बांधून जाता का? आणि खरंच आहे, एक वेळ अशी आम्ही पाहिलेली आहे. काय असतं तिथे गल्ली बोळातनं, घाणीचं साम्राज्य. अर्थ त्यांचा मामांचा सांगायचा असं होता, तुमचं मन ज्या घाणीवर बसतं तिथून उठत नाही, पण माझं लक्ष पांडुरंगाच्या चरणाशी असतं, घाणीकडे नसतं. हे सगळं का होतं माहितीये का? आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत वारंवार सांगतात, आत्मसंयमन म्हणजे काय करायचं, इंद्रिय संयमन म्हणजे काय आहे? आमची पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, तर दोघांना जोडणारं म्हणून आहे. पण सगळ्यामध्ये वाईट इंद्रिय कोणतं आहे? डोळे. डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली, बघा मोबाईल, लहानापासून वृद्धापर्यंत आत्ता समाजाला वेड लावलेलं हे करणं पिशाच. रिकाम बसलं की लगेच टक 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 सुरू. मग युट्यूब बघा, मग गुगल बघा, मग तिथे ओढ सुरू होते. डोळ्यांना डोळे पाहतात, तिथे चिकटतात की बुद्धीला आज्ञा होते, जा तेच बघ. चित्तात जाऊन बसतंय, केव्हाही बघावं ते त्याच्या मनात तेच असतं. अरेच्छा, हे डोळे एवढा प्रभाव आमच्यावर करू शकतात, पण मग आम्हाला अजून नाही करता बघता आलं. मग हे आमचंच लक्ष, आमचं मन हे भगवंताच्या चरणी का नाही होत? कारण इतर ठिकाणी आमची इंद्रिय अशा तन्मात्रांमध्ये गुरफटलेली आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अखंडपणे स्मरण असलेल्या विषयांचं आणि त्याचा प्रभाव
म्हणतो स्पर्शही परत परत जाणवत असतो. समोर काही नसतं पण स्पर्श जाणवत असतो. कुठून येतो हा? का सांगतात भगवंत आम्हाला? अरे आत्मसंयमन करा, इंद्रिय संयमन करा. एक वेळेला इंद्रिय संयमन होतं पण मन बुद्धी चित्ताचं संयमन होत नाही. म्हणून दोन्ही केलं पाहिजे भगवंत सांगतायत. यासाठी हा सगळा खटाटोप आहे आणि यासाठी हे होत असतं. आणि म्हणून सुकर्मी कुर्वन्ते कर्माणि, म्हणजे बघायला गेलं तर कर्माचे दोन भाग आहेत. दोन भाग म्हणजे काय? एक चांगलं कर्म, एक वाईट कर्म असतं आणि त्याच्यामुळे त्याचा प्रभाव पडत असतो. या सगळ्या ज्या कर्माने आमच्याकडे भगवत भाव दृढ होईल, भगवताचं चिंतन वाढेल, भगवंताचं नाम मुखात येईल, असंच कर्म आमच्या हातून घडलं पाहिजे. हा भाव इथे आहे. म्हणून त्यांना म्हणतील, ते म्हणतायत शंभू जटा विभूषणम. जटा ह्या गुंतागुंतीच्या असतात गोष्टीला म्हटलेलं. हा विश्व पसारा गुंतागुंतीचा आहे. हा विश्व प्रसारा गुंतागुंतीचा आहे. त्यात ही भगवती गंगा आहे. तिच्याकडे त्या सामर्थ्याने जर पाहिलं तर ती आपल्याला जागृत करू शकते. आपण जागृत होऊ शकतो. आणि म्हणून ते सांगतात हे त्या ठिकाणी होतं आणि हर्षेर म्हणजे आम्हाला आनंद प्रदान करत असतो. तो आनंद कसा मिळेल हे बघायचंय आपल्याला. शेवटी ती काय झालेली आहे भगवती? पापनाशिनी, कल्माश नाशिनी, पापनाशिनी. जेव्हा ती निघालेली आहे हिमालयात, जेव्हा जन्नू ऋषींचा आश्रम मध्ये आहे, प्रवाहाला वेग आहे, ऋषींना कळतंय, तेव्हा त्या जन्नू ऋषींनी तो प्रवाहच गिळून टाकलेला आहे. शेवटी ऋषींची प्रार्थना केलेली आहे. मग त्यांनी पुन्हा तो बाहेर टाकला. म्हणून तिला जन्नू ऋषींच्याकडनं पुन्हा ती प्रगट झाली. म्हणून तिला जान्हवी असं म्हणू लागले. ही अशी गंगा सगळ्याला पवित्र करत जाते आणि त्या ठिकाणी कन्या रूपाने ती प्रगट झाली आहे. म्हणून ती गुणवती कशी आहे? कल्माशनाशिनी. हा तिचा प्रभाव आहे. हा भगवतीचा हा प्रभाव आहे. आणि म्हणून त्याचं आपल्याला स्वरूप बघायचं आहे. पुढे ते सांगतायत, शैलेंद्र अवतरणी निज जले मज्जलोत्तारिणी पारावार विहारिणी भवभय श्रेणी समुत्सारिणी शेषानुरगकारिणी हरिशिरोवल्ली दलाकारिणी काशी प्रांत विहारिणी विजयते गंगा मनोहारिणी. या श्लोकात गंगेचा सतत होणारा विजय सांगितलेला आहे. ही विजयाची स्वामिनी आहे, जिच्या स्तनपान करण्याने सुद्धा उद्धार होतो हे सांगतात ते. हे तिचं स्वरूप आहे. ती या गंगेचं ती त्या ठिकाणी उद्धार करते. तिचं पात्र जरी मोठं असलं तरी संसाराचे सर्व प्रकारचं भय ती नष्ट करते. ती नागमोडी वळणाने चाललेली आहे.
शेषानुकारिणी, शेष म्हणजे नाग, नागमोडी वळणाने ती जातीये खरं, परंतु भगवान शंकरांच्या जटेमध्ये मात्र एका वेलीप्रमाणे शोभून दिसते. काय कवी कल्पना आहे बघा. काशी क्षेत्रातनं, काशी प्रांत विहारिणी, काशी क्षेत्रातनं जाताना मनाला आल्हाद देते, कारण तिथे स्थिरावली आहे थोडी. ही गंगा म्हणजे कशी आहे? विजयते गंगा मनोहारिणी. ही विजयाची स्वामिनी आहे. ही नुसती नाही आहे गंगा, ते विजय तिच्या जवळ आहे. तिला स्वामिनी का म्हटलं असेल याचा आधी विचार करू. भगवंतानी गीतेमध्ये शेवटच्या श्लोकात विजयाची जणू काही व्याख्या केलेली आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मम. जो संजयाला प्रश्न धृतराष्ट्र विचारतोय की विजय कोणाचा होईल, त्याला भगवंताने दिलेलं उत्तर. संजयाने सांगितलं भगवंताचं हे उत्तर. भगवंताला माहिती नाही हा विजय का काय, पण तो सांगतोय कुठे विजय आहे. यत्र योगेश्वर कृष्ण म्हणजे योगेश्वर कृष्ण आणि पार्थ अर्जुन जिथे आहे तिथे विजय निश्चित आहे. आणि जिथे अचल नीती आहे, नीती संपन्नता आहे, आज ज्याचा पूर्ण अभाव झालेला आहे समाजात, नीतिमत्ताच नावाची गोष्ट ही आता नष्ट झाल्यासारखी झालेली आहे. कोणी येतंय, काहीही करतंय, कशाचं भान नाही. बघतोय आपण टीव्हीला सारखी गर्जना चालली, पण नीती संपन्नतेची एक गोष्ट कोणी सांगत नाही. त्यात आत्महत्या प्रकरण ते काय आहे, ते काय आहे त्याच्यात, किती घोर आहे, क्रूर आहे की आपल्याला ऐकवत नाही की पाहवत नाही. त्याच्या विरुद्ध सुद्धा गोष्टी घडतायत, त्याचं का? त्याचं काय समजायचं? एवढं तेवढं झालं की तो सासू सासरा सगळे वाईट, की हे तेवढे चांगले, पोलिसाचा धाक. म्हणजे कोणी कोणाला बोलायचं, दोन्ही टोकाची चित्र चालली आहेत समाजात. वास्तविक पहिल्यांदाच ही गोष्ट घडल्याबरोबर वधूपित्याने सांगायला पाहिजे होतं मला हे लग्न करायचं नाही. म्हणून नेहमी मी एक गोष्ट सांगतो, मागणाऱ्याला मुलगीच देऊ नका. जो कोणी काही मागत असे, साधं असू दे, नाही मागतच नाही देणार, ऐकत नाही असं नाही, हा हव्यास थांबत नाही. ते आत्ताच्या उदाहरणावरनं कळतंय आपल्याला. आणि यासाठी अचल नीती पाहिजे. विजय निश्चित आहे. विजयामध्ये काय गोष्ट असते? श्री आहे, विजय बोलते. विजय नाव अर्जुनाचं आहे. विजय नाव अर्जुनाचं आहे. हे सकृत दर्शनी आहे. पार्थ आलेलं आहे, यत्र पार्थो, पण विजय नाव हे अर्जुनाचं सुद्धा आहे. ते तरी विजय म्हणजे काय? शूरता हा अर्थ आहे त्याचा, वीरता, आणि सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे उत्साह. हा नष्ट होणारा असू नये. प्रारंभीचा फक्त उत्साह असतो की पुन्हा सगळं 4 दिवस होतं, नव्याचे 9 दिवस सगळं संपून जात. उत्सव काय आहे? उत्साह वर्धन करणारे पाहिजे.
अचल नीती ध्रुव, अटळ नीती आणि धर्म आणि न्याय हे असायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवंत आहे तिथे अनंत माधुर्य आहे, ऐश्वर्य आहे, अनंत सौजन्य आहे, अनंत सौंदर्य आहे. हे सगळे दिव्य गुण आहे. श्री ईश्वराची कृपा असते तेव्हा श्री प्रगट होते. श्री होणं म्हणजेच लक्ष्मी आहे. लक्ष्मीच्या मागे जाऊन ही लक्ष्मी मागे आली पाहिजे. लक्ष्मीच्या मागे नाही जायचं. ती आपोआप येते जेव्हा भगवंत तिथे असतो. माधुर्य येतं, जलाला सुद्धा येतं, ती सौरभ आहे. रूपाला सौंदर्य येतं, वायूला कौमार्य येतं. जिथे मनाला प्रेम प्रगट होतं तिथे बुद्धीलाही सामर्थ्य प्रगट होतं. तिथे विजय आहे, तिथे पराधीनता नाही, कोणताही दबाव नाही आहे. भूती आहे. भूती म्हणजे भवनाशी संबंध आहे. म्हणजेच इथे सवित शक्ती जागृत होते. ही सवितृ शक्ती आम्हाला भगवती गंगा प्राप्त करून देते. ऐश्वर्य कशात आलं? तिला कशाचं ऐश्वर्य आहे? हिमालयाच्या कुशीतनं तिचा जन्म आहे. हे तिचं ऐश्वर्य आहे. बघा, बद्रीमध्ये सुद्धा एक गोष्ट आहे बरं का, की तिथे कोणालाही गव्हर्नमेंटचं, कारण तिथून लगेचच बॉर्डर चीनची जवळ येते. म्हणून तिथे त्या वर्षा काळात म्हणजे पट बंद होणं, देऊळ बंद होणं, त्याच्या नंतर ते कोणालाही तिथे राहून देत नाहीत. रक्षण फक्त आपलं मिलिटरीची लोक. आणि ज्यांना राहायचं असतं समजा त्यातून आहे, तर त्यांना गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते. तिथे राघवेंद्र स्वामींचा मठ आहे. तिथे पुण्यातले पटवर्धन नावाचे गृहस्थ राहिलेले आहेत. पटवर्धन नावाचे गृहस्थ राहिलेले, ते तिथे त्यांना देतात परवानगी आतमध्ये. पण गंमत अशी, सगळा बर्फ बाहेर, आत खोलीत कोणही नाही. परंतु त्यांचं चिंतन चाललेलं असतं. नाही, भागवत कथा मागे झाल्या तेव्हा ते म्हणाले, कुलकर्णी तुम्ही, आम्ही तुमची परवानगी काढतो, आपण इथे बसून फक्त भगवद्गीतेचा विचार करू किंवा दशमस्कंदाचा विचार करू. पण ते अजून माझ्या हातून घडलं नाही. आता घडताय नाही घडतंय माहिती नाही. हे आहे पण मग हे करतो कोण? ही भगवती गंगा हा प्रवाह आहे सगळा. कर्ण प्रयागला, शेवटी कर्णाला तिथे जावं लागलं. एक ब्राह्मण आलाय, दान देण्यात तो मुख्य आहे. तो म्हणाला, आता मी काय देऊ, माझं सगळं गेलेलं आहे. हे पाहिल्यावर तरी आहे तुझ्याकडे अजून, म्हणाले ते ब्राह्मण. मग काय आहे? मग त्याच्या लक्षात आलं की त्याच्या तोंडात एक सुवर्णाचा दात होता. जाड दात काय जे असेल ते काढून दिलंय. ते म्हणून तो कर्णप्रयाग आहे. तिथे भगवती गंगा त्याच्यासाठी प्रगट झाली आहे. हे लक्षात घ्या. कर्णासाठी सुद्धा की दानात तो मागे पडलेला नाही. योगायोगाने आम्हाला झालं तो स्नान तिथे. हो, तुम्ही होतात, बरोबर, तुम्ही सुंदर होतात. वैशाली बहिणी होत्या ना, मला वाटतं. झालं आमचं स्नान त्या संगमामध्येच, बरोबर. देव करून घेत असतो.
पण आपली तितके काकुळतीला येणं किंवा त्या ठिकाणी सामर्थ्याला सामोरं जाणं हे व्हायला पाहिजे. हे भगवती गंगा ऐश्वर्यवती या रूपाने आहे आणि म्हणून तिथे त्या ठिकाणी बघून दिलं. मानव जीवनात दोन विचार असतात, एक विपुलता, दुसरा तुटवडा. कोला दुष्काळ आहे, कोरडा दुष्काळ आहे. दोन्ही विचार प्रवाह मनुष्याला उद्ध्वस्त करतात. जो भगवत भक्त असतो तो वाचूनच सावध होतो, वाचून सुद्धा. एवढ्या वर्षात मला एकच व्यक्ती अशी भेटली मराठवाड्यातली, क्या दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ कायम ओरडतायत, सगळ्यांनी उठावं, शासनाने द्यावं. त्या म्हणाले आमच्याकडे हे जरी असलो दुष्काळाला पाऊस, भगवंतांनी व्यवस्था केली हो आमची. म्हणजे काय म्हटलं, हे जरी झालं असलं ना तर आम्ही लगेचच्या लगेच वेगळं पीक घेतो, लवकर चंदी हातात यावी म्हणून, आणि ती मिळते आम्हाला, काही आमचं बिघडत नाही फार. एकच शेतकरी म्हणतोय येऊ देत ना, तो त्याचा निसर्ग आहे, तो त्याचं काम करणार आहे. कशाला शासनाकडे लाट ठोकवायचा. मी कधी गेलो नाही म्हणाला मागायला त्यांच्याकडे. आणि आज आम्हाला काय दुर्बुद्धी होते, दुधाला भाव नाही म्हणून दूध ओतून देत आहे, टोमॅटोला भाव नाही. अरे द्या ना, वाटा ना लोकांना फुकट, मग नाही फेकून द्यायचं. अरे काय कराय, मग कशी नीती राहील आणि कसं तुम्हाला अन्नदाता हे ठेवेल हो जागेवर सुखाने. नाही होत आहे. आणि म्हणून हिते तो स्पर्श आहे. ऐश्वर्यवती कशी आहे, तिचा स्पर्श झाला की सुख आणि दुःख दोन्ही संपून जात. सुख आणि दुःख येत आणि जात, पण साधकाच्या जीवनावर मात्र कशाचाही परिणाम होत नाही. हे साधक जीवन. आणि म्हणून सूर्य किरण विकसित होत जातात. सूर्यदेवाचा चरण स्पर्श करायचा, तिथे सौंदर्य आहे. जीवनात पुष्कळ समर्पण करण्याच्या गोष्टी आहेत. निसर्गात आनंद असतो, सुख वेगळं, आनंद वेगळा. मनुष्याला जीवनात वेगळी दृष्टी लाभते. म्हणून जगन्नाथ पंडित म्हणतात, पुण्य गतीही तेही आहे. भगवंत भक्ताला निसर्गाच्या सान्निध्यात नेतात, पण त्यात गती आहे का? आम्ही जातो, पण आम्ही काय बघतो? आमच्या तिथल्या व्यवस्था काय आहेत? आता काल परत आमच्या दिंडीची तयारी सुरू झाली, पायीवारीची. एकाचा फोन आला मला की आता तुम्ही 300 रुपये वाढवलेत. म्हणजे 5 वर्ष आम्ही वर्गणी वाढवलेली नाही, आत्ताच वाढवली. हे महागाई आणि हे सगळं बघणं, पेट्रोल डिझेल किंवा काय तुमचं टँकर वगैरे, आणि 300 रुपयेच वाढवले. आमची जरा व्यवस्था नीट करत जा बर का. पैसे वाढवले तर अरे पंढरीची वारी आहे काय? पायी वारी आहे काय? जीवनाचं शिक्षण आहे. सहकार्य, सौदार्य, सहजीवन कसं जगलं पाहिजे. देहबुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धी होण्याचा अभ्यास आहे तिथे. असेल त्याच्यात कसं राहायचंय, असेल त्याच्यात काय पाहायचंय, कमीत कमी गोष्टीत कसं राहता येईल हे बघायचंय. तर आम्हाला सांगा, मी व्यवस्था करायला बसलो का? मग मला बोलायची वेळ आली शेवटी. अरे तुम्ही विचार कशासाठी सांगताय मला? हे काय आमच्यासाठी आम्ही पैसे घेत बसलोत का? आम्ही आमच्या सुद्धा वर्गण्या भरत असतो म्हटलं, आणि तरी तुम्ही हे सांगताय आम्हाला? काय बोलणार आपण माणसं? ही बुद्धी. आणि म्हणून तिथे कळलं पाहिजे की आम्हाला काय पाहायचंय.
भक्ताला वेध देत असतो, गती देतो. भगवंत गती देतो म्हणजे गंगाच गती देत असते. भगवंत जेव्हा खेचत असतो तेव्हा त्याला पुण्यगती असं म्हणतात. गंगा स्नानात शरीर तीन भाग आहेत. शरीर शुद्धी होते स्थूल शरीराचे, बुद्धीचंही स्नान घडलं पाहिजे आणि सद्विचारांचं स्नान झालं पाहिजे. म्हणजे तिन्ही एकत्र घडलं तर त्या ठिकाणी भगवती गंगेची अनुभूती यायला वेळ लागत नाही. काही गोष्टी अशा असतात बरं का, घराण्याच्या असतात, समाजाच्या असतात. ब्रिटिशांनी खरं जात प्रकरण आपल्या समाजात रुजवण्याचं कार्य केलं असेल कोणी तर ते ब्रिटिशांनी. वर्गीकरण केलं त्यांनी, सगळं विष पेरलंय ते. हा समाज म्हणजे काय करतो, हा समाज म्हणजे काय करतो, तुम्ही गॅजेट काढा म्हणजे कळेल सगळं. हा चोऱ्या करणारा दिसला, पारधी इथे लोक कोण राहतात, शिक्का मारा. तसं प्रत्येक घराण्याला सुद्धा एक विशेष गुणत्व असतं, प्रत्येक गुणात घराण्यात. तसं हिच्याकडे कोणते गुण आहे, ऐश्वर्यवती, कारण ती भगवंताच्या पायात नाही, हिमालयात तिचा जन्म आहे. गंगेला प्राप्त झालंय, लौकिक प्राप्त होतो, दुसरं काही नाही, म्हणून हिमालयामुळे तिला महत्व प्राप्त झाले. आचार्य म्हणतात गंगा स्नान करणाऱ्यांनी उद्धार करते. म्हणजे काय करते तर बुद्धी बदलली जाते, दृष्टिकोन जीवनाचा लाभला जातो. म्हणून हे सगळं होतं. जसं शिक्षणाने मनुष्याला दृष्टी लाभते तसं हिमालयाचंही आहे. म्हणून हरिद्वारच्या पुढे हिमालयाला देवभूमी असं म्हणतात. त्याला देवभूमी म्हणायचा प्रघात आहे. स्वशक्ती रूप एक शुद्ध चैतन्य आहे. चैतन्यातूनही एक चैतन्य निर्माण होत असतं. म्हणून प्रत्येकाजवळ दोन प्रकारच्या शक्ती आहेत. एक स्वशक्ती आहे, दुसरी प्रेमशक्ती आहे. दोन्हीत आनंद वेगळा आहे. स्वशक्तीत अशाश्वत आनंद आहे आणि प्रेमशक्तीत मात्र शाश्वत आनंद आहे. तो आपल्याला पाहिला पाहिजे. म्हणून ते म्हणताय भवभयहारिणी. समुद्र अथांग आहे, पण संसार भय समूळ घालवणार भय हे गंगेकडे, समुद्राकडे नाही. समुद्राकडे नाही, गंगेकडे. भवभयहारिणी हे तिथे वर्णन करताय. संसार भय केवळ एक आहे, महत्वाचं. कोणी बोलो वा न बोलो, भय सगळ्यात जर असेल कोणाला तर मृत्यूच आहे. आणि नंतर भय कशाचे तर जन्माच आहे. आता नंतर कोणता जन्म आहे, सतत आहे सगळ्याला. आमच्या दिंडीत नाणेकर आजोबा होते, दीर्घ आयुष्य होते, 97-98. आम्ही आपलं बोलायचो, काय आजोबा कसं काय, छान आहे म्हणायचं. अगदी खोदून आमच्या दिंडीत कुठेतरी बोलणं झालं जरा विसाव्याला वगैरे, नक्की काय वाटतं सांगा. तर म्हणाले खरं सांगू का तुला, खरंच मला भीती वाटते की आपला जन्म एक मृत्यू झाला येईल कसा आणि त्याच्या पुढे काय. आणि त्याच्यामध्ये बघा दृष्टी, आमचे वारीतलं वैभव सांगतो मी, दृष्टी कशी लागते. त्यांचे 2 उदाहरणं देतो. आजी त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान, एकच मुलगी, वाटव्यांकडे. आता वेळ अशी आली
मुलगी 70, जावई 75, आजी 87 आणि आजोबा 97. कोणी कोणाचं करायचं? आजोबा म्हणायचे, आजी मी आहे बर का, माझ्या आधी जायचं नाही. त्या म्हणायच्या, नका हो काळजी करू, तुम्ही गेलात की मी जाईन, तुम्ही गेलात की जाईन. म्हणून एक दिवस आजींना विचारलं, आजी असं का म्हणता हो तुम्ही, तुम्हाला वाटत नाही का मला आहे? पण असं अजिबात वाटत नाही. म्हटलं का? फार सुंदर विचार त्यांनी सांगितला. हा कधी कोणाच्या मनात आला असेल का विचार करा. त्या म्हणाल्या, अरे पोरा, तुला माहिती नाही, आम्ही पूर्वीच्या काळातली बायका आहोत. आम्ही ना लग्न होऊन येतो तेव्हा आम्हाला आईने आमच्या शिकवलं असतं, आपल्या पतीची सेवा करायची, घरच्यांची करायची, तेच आपलं घर. आणि तेच मी करत आले फक्त. मग त्यांना सोडून मी आधी जाण्यात कसलं वैभव आहे माझं, माझं सौभाग्य आहे याच्यात आहे की मी ते गेल्यानंतरच मी जाणं, कारण मी त्यांना बांधून घरात आलेली आहे. काय विचार आहे, लक्षात येईल का? आणि तेच आजोबांच्या वेळेला वेळ आली एकदा, तर आजोबा मला म्हणाले, अरे म्हटलं आजोबा आता परिस्थिती माहिती होते असं आहे. म्हटलं चला आपण कवडी करून घेऊ, कवई आहोत ते चांगले. म्हणाले, कशाला करायचे कवडी, द्यात का मला पावशेर दाणे आणून, मी आत्ता इथे बसून खाऊन दाखवतो, इतक्या हिरड्या माझ्या दातापेक्षा कडक झाल्यात. मग म्हटलं, आणि अरे तुला अजून कळलं नाही का, मार कसलं रे तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय, दासबोध सांगताय, भागवत सांगताय, कसं काही कळलं नाही? म्हटलं खरंच कळलं नाही. मांडीवर अंगापिंडान चांगले होते, मांडीवर अशी जोरात थाप मारली. अरे वेड्या, जे आपल्याला सोडून जातात त्याच्या का मागे लागायचं? जे आपल्याला सोडून जातात त्यांच्या का मागे लागायचं? कानाने ऐकायला येत नाही, बरं झालं ना इंद्रिय सोडून गेली. डोळ्यांनी दिसत नाही, बरं झालं. दात नाही, कशाला मागे जाऊ, जाऊ देत, गेले त्यांचं ते गेले. मी म्हातारा आहे ना अजूनही, काही बसवणार नाही. मला तेव्हा एक वाक्य फार चटका देऊन गेलं की जे आपल्याला सोडून जातात त्यांच्या का मागे लागायचं. आणा हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा, हे आम्हाला दिंडीत शिकायला मिळत होतं. हे बोध होत होते. हे गंगा स्नानाचं सुद्धा काय पाहिजे, आम्ही जातोय येतोय करतोय, पैशाच्या बळाने चाललंय, हे नको. असो ते लागतच बर, पण त्याला महत्व किती द्यायचं, त्यापेक्षा मी काय शिकतो याला महत्व आहे, मी काय पाहतो त्याला महत्व आहे. आणि म्हणून संसाराचं भय हे असतं, संसारात केवळ थकवा असतो. कारण संसाराचं भय म्हणजे काय, पुन्हा प्रश्न आहे. 6 प्रकारची भय असतात. एक असतं जन्म आणि मृत्यूचं भय, दुसरं असतं नसणेपणाचं भय, माझ्याजवळ हे नाही, नसणेपणाचं भय. असणेपणाचं भय, आता आहे त्याची व्यवस्था काय करू, ते नीट होईल का नाही, पुढची पिढी नीट करते का नाही, आलं का परत, हे भय. विरहाचं भय असतं. भगवंताच्या विरहाचं भय आम्हाला कधीही वाटत नाही, ही आमची न्यूनता आहे. माझी आज सेवा भगवंताची राहिली बा, मी झोपणार नाही त्याशिवाय, होतंय का? अवराट पाऊर का त्याला, त्याला तेवढा अवराट पाऊर का, बाकीच्याला आम्ही वेळ देऊ शकतो. हे संसारातलं भय आहे, सहवासाचं भय आहे. पती असो पत्नी असो, क्षमा करून बोलतोय मी, सगळ्या अनुभवातले आपण.
पती किंवा पत्नी जाण्याचं वाईट कोणालाही खरं वाटत नाही. माझ्या बोलण्याला क्षमा मागतो. कशाचं भय आहे मग? वाईट कशाचं वाटतं? सहवासाचं भय. सहवास अडत असतो, तो माणसाला चैन पडून देत नाही. पण आज जेव्हा भगवंताचा सहवास होतो ना, तेव्हा सगळा आनंद असतो. आणि म्हणून नेहमी एक वाक्य नाथांचं लक्षात ठेवण्यासारखं आहे, जैसी स्थिती आहे तैसा परिमीर आहे, कौतुक ते पाहे संचिताचे. सहवास आम्ही यासाठी भगवंताचा ठेवायला पाहिजे, हे त्याच्यातलं महत्व आहे. सहवास भगवंताचा आम्हाला करता आला पाहिजे. तिथे आम्हाला सहवासाचं प्रेम. म्हणून विदग्ध गोपी प्रेम आणि दग्ध गोपी प्रेम असं दोन आहेत. समोर असताना भगवंताविषयीच आणि तो नाही दिसत म्हणून असलेलं प्रेम विदग्ध आहे. आणि पुन्हा तो मला आठवतोय पण मला समक्ष दिसत नाही म्हणून विरहाचं प्रेम आहे. हेही पाहणारे भक्त आहेत, संत आहेत. आणि यासाठी हे आहे. आणि सगळ्यात सहावं भय कोणतं असेल तर आम्हाला हे सगळे आहेत ती विकारांची भय आहे. विकार आहेत ते कुठे कोणाला कसे बद्ध करतील त्याचा नेम नाही. आणि हे त्या ठिकाणी होतं म्हणून गंगेचा प्रवाह नागमोडी आहे. तर गंगेच्या जटेमध्ये शंकरांच्या जटेत वेलीप्रमाणे हे लिखाण रूपकात नाही. गंगा म्हणजे काय आहे? ज्ञानगंगा आहे. अनेक वळण त्याला आहे. प्रेम ज्ञानपूर्ण आहे म्हणून वेलीची उपमा दिलेली आहे. ज्ञान म्हणजे एक संवेदना आहे, ती वेगळी आहे. आई वडील आत्या मावशी प्रेम लटक आहे सगळ्यांचं. त्याला खरं म्हणजे अर्थ नसतो, यात ज्ञान नाही. पण प्रेम कोणतं आहे? भगवंताविषयी असलेलं प्रेम निर्व्याज आणि निर्हेतुक करता आलं पाहिजे. तो दिसत नाहीये पण तरी तो आहे. परी तुझाच म्हणवीन हे म्हणण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. यामुळे इतर सर्व वैभव तुच्छ ठरतात. काशी क्षेत्रात डौलानी वागते. कारण जीवाचा विजय कशात आहे? जीवाचा विजय एकातच असतो, तो म्हणजे मुक्ती. आणि काशी क्षेत्र हे मुक्ती क्षेत्र आहे. म्हणून तिथे गंगा भगवती ही शांत वाहते, म्हणून ते मुक्ती क्षेत्र आहे. आणि यासाठी त्या ठिकाणी सगळं समर्पण आहे म्हणून त्यात विजय आहे. म्हणून काशी प्रांत विहारिणी विजयते गंगा मनोहारिणी. हे गंगा मनोहारिणी. भगवंताचं प्रेम बघायचं. आणि जिथे भगवंताचं प्रेम आहे ना तिथे भगवती गंगा निश्चित प्रगट होत असते. जिथे भगवंत येतो तिथे ती येतेच येते, हे तिचं वैशिष्ट्य आहे. पण आपल्याला ती सदैव पुनीत करत असते, पवित्र करत असते. निदान स्मरणाने सुद्धा. म्हणून आपल्याकडे बघा आपल्याकडे किती व्यवहार होता, आता सगळा कालबाह्य झाला. स्नान करण्याचं ठराविक पात्र होतं आणि त्याचं नाव सुद्धा गंगाळ म्हणून होतं. आता असतं शोभेला ठेवलेलं. दुसरं असलं ते घासायचं कोणी बाई? त्याला डागच पडतात. द्या अडगळीत टाकून. गंगाजळ नावच आहे का?
तुम्ही कसंही पाणी घेतलं तरी थोडं पाणी शिल्लक राहतं, कारण सगळं पाणी घ्यायचं नसतं. आंघोळीला घेतलेलं पाणी सगळं अंगावर घ्यायचं नसतं. माणूस गेला की जी आंघोळ करायची ती बादली गंगाळ पालथं टाकायचं, म्हणजे पाणी सुद्धा ठेवायचं नाही. पण रोजच्या आंघोळीला पाणी शिल्लक ठेवायचं असतं, म्हणून त्याला नाव गंगाजळ आहे, गंगाळ आहे का? आता रोज बादल्याच्या बादल्या रिकाम्या. आम्ही सगळं आमचं तंत्रच सोडलेलं आहे. त्यातनं भगवत प्रेमही मिळत नाही, बुद्धी बरकटते आहे, सतत उलटन सुलट करत राहतो. मग अडथळे आले की बघत सुटतो, पण तेव्हा वेळ गेलेली असते. ती कर्माची बीज बोली गेलेली आहे. म्हणून संसाराची 6 प्रकारची भय आहे, ही आपल्याला तारून देणारी भगवती गंगा आहे. एवढं तिचं चिंतन आजच्या दिवसापुरतं करूया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ. गंगा मैया की जय.